जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सर्वजण? आर आर क्लासेस या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत जो की अनोखा एक सब्जेक्ट आहे ईईएम, जो काही इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट, जे की सर्वात हार्ड असा सब्जेक्ट आहे. आणि या सब्जेक्ट मध्ये जे काही परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉइल म्हणजे पीएमएमसी हा जो काही चॅप्टर आहे, हा चॅप्टर आपण आज बघणार आहोत. या चॅप्टर मध्ये जो काही बीट आहे पीएमएमसी हा थोडक्यामध्ये आणि चांगल्या पद्धतीने आपण बघणार आहोत. आणि या चॅप्टर मध्ये म्हणजे या सेशन मध्ये जर तुम्ही लाईव्ह असाल तर या लाईव्ह मध्ये तुम्हाला जे काही सगळ्या गोष्टी आहेत चांगल्या प्रकारे शिकवण्यात येतील. आणि असा एक गॅरंटी देत असतो की जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही तोपर्यंत तुम्हाला काही समजणार नाही. आणि जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर याची गॅरंटी 100% देतो की हे तुम्हाला कन्सेप्ट हे क्लिअर असतील. आणि यामध्ये सर्वात अगोदर बघायचं काय तर पीएमएमसी म्हणजे काय असतं. आता पीएमएमसी काय असतं बाबा की परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉइल. आणि एक्झाम मध्ये एमएसबीटी एक्झाम मध्ये जर हा क्वेश्चन विचारला नाही तर मी माझं नाव असं सांगत नाही, हे तेवढंच खरं आहे. म्हणजे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एमएसबीटी एक्झाम. आता ह्या एमएसबीटी एक्झामचा पॉप्युलर क्वेश्चन आहे, प्रत्येक वेळेस विचारलं जाऊ शकतं. म्हणजे 99% चान्सेस आहेत की यामध्ये हा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारेल. आणि तशी आपण आशा करू की तुम्हाला कसं लिहायचा एक्झाम मध्ये जर तुम्हाला हा क्वेश्चन विचारला तर कशा प्रकारे टॅकल करायचा हे सर्व गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. जास्त काही अवघड नाही, सोपंच आहे. पण यामध्ये बघत असताना तुम्हाला एक गोष्ट मात्र लक्षात घ्यावी लागेल. काय घ्यावी लागेल बेटा? तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. आणि ती गोष्ट म्हणजेच काय की बाबा जे काही आपला पीएमएमसी आहे, जो काही आपला पीएमएमसी दिलेला आहे की पीएमसीसी मध्ये काय घ्यायचं बाबा पीएमएमसी मध्ये, की एक चांगली अशी गोष्ट आहे की तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने सांगावं लागणार नाही. कारण एक वेळ जर तुम्ही व्हिडिओ बघितलात तर सगळ्या गोष्टी तुमची क्लिअर होऊन जातील. तर हा जो काही सब्जेक्ट आहे आपला, आता हा सब्जेक्ट आहे कोणता आहे हा सब्जेक्ट म्हणजे 3K म्हणजे इलेक्ट्रिकल मध्ये शिकत असाल तर त्या ठिकाणी 3K ला ईईएम अशा नावाचा सब्जेक्ट आहे. आणि यामध्ये जर बघितलं गेलं तर पीएमएमसी अशा टाइप मध्ये दिसतो. कशा टाइप मध्ये दिसतो बेटा? या टाइप मध्ये आपला पीएमएमसी दिसणार आहे. ओके. आता हा पीएमएमसी आहे म्हणजेच काय, जेव्हा तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलं जात असतं की बाबा राईट डाऊन ऑर कन्स्ट्रक्शन ऑफ द पीएमएमसी जर म्हटलं तर या टाइपचा तुम्हाला डायग्राम काढायची आहे. आता या डायग्राम मध्ये बघा काय काय दिसतंय. आता हा जे काही डायग्राम आहे यामध्ये दिसतंय काय रे, बघायचे आपल्याला. काय दिसतंय ते आपल्याला बघायचंय. ओके. मग काय दिसणार याच्यामध्ये? बघा आता काय दिसतंय याच्यामध्ये. पीएमएमसी आहे. पीएमएमसी म्हणजेच काय, या ठिकाणी हा पॉइंटर दिसतोय. काय? हा पॉइंटर आहे. त्यानंतर हा डायल स्केल आहे. तर डायल स्केल म्हणजे काय, जे की नोन व्हॅल्यू आपल्याला या स्केलवरती दाखवली जात असते, त्याला म्हणायचं काय, डायल व्हॅल्यू. त्याला काय म्हणायचं आहे, डायल व्हॅल्यू. त्यानंतर नेक्स्ट आहे, हा आहे तुमचा परमनंट मॅग्नेट. आता परमनंट मॅग्नेट म्हणजे एकटे येणार आहे का? नाही ना, ते जोडीने येईल. म्हणजे ज्या ठिकाणी एन आहे त्या ठिकाणी एस असायलाच पाहिजे. मग दोन असे काय आहेत एन आणि इथे काय आहे आणि इथे काय, म्हणजे असे दोन काय आहेत एन आणि एस मॅग्नेटिक पोल्स आहेत. काय बेटा? हे मॅग्नेटिक पोल्स आहेत. आणि त्यासोबतच बघा काय काय दिलंय. या ठिकाणी पॉइंटर दिलं, स्केल दिलं, परमनंट मॅग्नेट झाला. आणि ही जे काही कॉइल आहे किंवा हा जो काही इन्स्ट्रुमेंट आहे फक्त आणि फक्त वी कॅन यूज फॉर द डीसी इन्स्ट्रुमेंट. आपण हे जे काही यूज करणार आहोत फक्त आणि फक्त डीसी साठी करतो, दुसऱ्यासाठी अजिबात करत नाहीत. कारण आपल्याला पाहिजेच काय या ठिकाणी, डीसी पाहिजे. जर या ठिकाणी डीसी जर असेल तर कामाचा आहे, अन्यथा काही कामाचा नाही. ओके. आपल्याला काय पाहिजे बेटा या ठिकाणी? डीसी पाहिजे. मग डीसी साठी हा इन्स्ट्रुमेंट आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. काय करू शकतो आपण? यूज करू शकतो. अन्यथा दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटला यूज करू शकतो का? नाही. एसी ला यूज करू शकतो का? नाही. का बरं करू शकत नाही? कारण या ठिकाणी जो काही आपण अल्टरनेटिंग सोर्स दिलो तर त्या ठिकाणी प्रत्येक हाफ सायकलला साइन चेंज होत असते, प्रत्येक हाफ सायकलला डायरेक्शन चेंज होत असते. आणि जर डायरेक्शन जर चेंज झाला तर या ठिकाणी जी काही मुव्हिंग वाली कॉइल आहे ते कधी क्लॉकवाईज फिरेल, म्हणजे हाफ पॉझिटिव्ह जर क्लॉकवाईज फिरत असेल तर निगेटिव्ह हाफला हा काय होईल, अँटी क्लॉकवाईज फिरेल. त्यासाठी या ठिकाणी आपण हा डीसी साठी यूज करत असतो. मग कन्स्ट्रक्शन मध्ये बघत असताना जे काही सरळ सरळ धडधडीत दिसतंय त्याला काय म्हणायचं, आपल्याला कन्स्ट्रक्शन म्हणायचंय. आणि जे काही दिसत नाही त्याला कन्स्ट्रक्शन म्हणायचं का? नाही. जो काही दिसतंय ते कन्स्ट्रक्शन मध्ये असतंय. आता हे जे काही दिलंय फिक्स फिक्स लायमेंट. आता या ठिकाणी काय आहे, फिक्स लायमेंट आहेत. म्हणजे या ठिकाणी काय आहेत, हे जे काही फिक्स आहेत, हे जे काही फिक्स आहेत, हे जे काही दिलेले आहेत, जो ॲल्युमिनियम फार्मर आहे, ॲल्युमिनियम फार्मरला त्या ठिकाणी दिलेलं
आहे. कशासाठी दिले बेटा? हा अल्युमिनियम फार्मरसाठी दिलेला आहे. आणि त्यासोबतच हा जो काही आहे तो काय आहे? आयर्न सिलेंडर. आता हे आयर्न सिलेंडर म्हणजेच काय की एक आयर्न असा सिलेंडर दिलेला आहे आणि त्याच्यावरती काय कॉईल आपण वाऊंड केलेलं आहे. का आयर्न दिलं? कारण जे काही मॅग्नेटिक फ्लक्स या आयर्न मध्ये जाणार आहे ते बाहेर येऊ नये आणि चांगल्या प्रकारे त्या कॉईलला त्या ठिकाणी काय व्हावं? लिंक व्हावं. आणि जेव्हा त्या कॉईलला लिंक होतं तेव्हा ते काय फिरायला पाहिजे यासाठी दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बेटा हा स्प्रिंग. आता स्प्रिंग काय आहे की यामध्ये आपण शिकले 3 टाईपचे टॉर्क असतात. कोणते कोणते 3 टाईपचे असतात? एक असतो डिफ्लेक्टिंग टॉर्क, एक असतो टॉर्क कंट्रोलिंग टॉर्क आणि दुसरा असतो डॅम्पिंग टॉर्क. म्हणजे जेव्हा स्प्रिंग हा कंट्रोल दिलेला आहे या ठिकाणी हे स्प्रिंगचं कामच आहे बेटा डिफ्लेक्टिंग करणे. म्हणजे काय जो डिफ्लेक्टिंग आहे त्याला कंट्रोल करण्याचं काम करत असतं. म्हणजे इट कॅन प्रोव्हाइड द कंट्रोलिंग टॉर्क. हे काय करत असते? कंट्रोल. म्हणजे काय होतं रे? जेव्हा समजा आपण एखाद्या वेळेस असा फोर्स दिला, ओके, आपण असा फोर्स दिला, हा कंटिन्यू जर फोर्स देत गेला, कंटिन्यू फोर्स देत गेला, जोपर्यंत त्याला आपण अपोज करत नाही, जोपर्यंत आपण त्याला अपोज करत नाही तोपर्यंत त्याची काही मुवमेंट आहे किंवा त्याचे काही पॉइंटर आहे ते थांबेल का? अजिबात थांबणार नाही. मग त्याला अपोजिशन वाला फोर्स द्यावा लागेल. मग अपोजिशन वाला फोर्स देणे म्हणजेच काय की बाबा डिफ्लेक्टिंग टॉर्क इकडे जातोय आणि त्याला अपोज करणारा हा आहे म्हणजे कंट्रोलिंग आहे. म्हणजे इकडे जात असेल तर त्याला काय तो थांबवतो. मग ते कोणाचं काम आहे? कंट्रोलिंगचा. म्हणून या ठिकाणी आपण स्प्रिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण काय दिले? त्या ठिकाणी कंट्रोलचं काम दिले म्हणजे कंट्रोलिंग टॉर्क प्रोव्हाइड करण्याचं काम त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि हा स्पिंडल आहे. स्पिंडल म्हणजेच काय? दिस ऑल सेगमेंट आर कनेक्टेड टू द स्पिंडल. म्हणजे या रॉड वरती या स्पिंडल वरती या सगळ्या गोष्टी अरेंजमेंट केलेल्या आहेत. कारण या ठिकाणी काय आहे तर फिक्स आहे, या ठिकाणी फिक्स आहे. पण हे जे काही मध्ये आहे म्हणजे ग्रू दिलेलं आहे. ग्रू म्हणजेच काय बेटा? आपल्या हाताला जे काही खाच असते या टाइप मध्ये असते. कारण याच्यामध्ये जर रॉड फसला तर इकडे इकडे जाणार आहे का? नाही. मग त्यासाठी ज्युवेल बेरिंग दिलेलं आहे. आणि बेरिंग कावर दिलं म्हणजेच काय? त्या ठिकाणी फ्रिक्शन लॉस कमी करण्यासाठी आपण त्या ठिकाणी बेरिंग दिलेली आहे. आणि त्यासोबतच हे जे काही स्पिंडल आहे, कारण या स्पिंडल वरती हा फॉर्मर माउंट केलेला आहे. त्यानंतर सिलेंड्रिकल आयर्न सिलेंडर जे काही आहे ते सुद्धा त्यावरती माउंट केलेलं आहे. आणि त्यासोबत त्याला कंट्रोलिंग टॉर्क सुद्धा त्या ठिकाणी आपण दिलेले आहे. ते म्हणजे कोण? स्प्रिंगच्या माध्यमातून. आता नेक्स्ट जे काही दिले बेटा हा आहे आपला काय आहे? पीएमएमसी. काय आहे बेटा? पीएमएमसी कन्स्ट्रक्शन विथ देअर फंक्शन्स. बघा आता प्रत्येकाचे फंक्शन या ठिकाणी दिलेले आहेत. प्रत्येकाचे फंक्शन आपण या ठिकाणी दिलेले आहेत. मग आपल्याला बघत असताना जर पीएमएमसी जर म्हटलं तर त्याला अगोदर बनवू आपण की बाबा पीएमसीचं लॉंग फॉर्म काय आहे, पीएमएमसी कसं म्हणतो आपण, त्या ठिकाणी काय प्रकारे आपण त्या ठिकाणी युज करणार आहोत. तर आपल्याला सांगता येईल की पीएमएमसी म्हणजेच काय? इट्स परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉइल. म्हणजे हे जे काही मॅग्नेट बनले ते हा मॅग्नेट आणि त्यासोबत हा जो काही मॅग्नेट बनलेला आहे हे कसं आहे बेटा? दोन्ही परमनंट आहेत. परमनंट म्हणजेच काय की बाबा याची व्हॅल्यू आपण नंतर चेंज करू शकत नाही. याची व्हॅल्यू चेंज करू शकतो का आपण? नाही ना. कारण हा इलेक्ट्रोमॅग्नेट आहे का? नाही. तो हा परमनंट मॅग्नेट आहे. आणि त्यानंतर इथं म्हटलंय इन्स्ट्रुमेंट इज अ डीसी instrument used for the measurement of DC current and DC voltage. म्हणजे हा जो काही इन्स्ट्रुमेंट आहे फक्त आणि फक्त आपण या ठिकाणी डीसी लाच अप्लाय करू शकतो. दुसऱ्याला अप्लाय करू शकतो का? नाही. कारण या ठिकाणी जर डीसी दिला तरच त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता, अन्यथा वापरू शकणार नाहीत. एसीला वापरायचं का? नाही. फक्त कोणाला वापरायचं? डीसीला. तर चला मग बघून घेऊयात प्रत्येक पॉइंटरचं काम काय. आणि या व्हिडिओमध्ये आपण ऍडव्हान्टेजेस सुद्धा बघणार आहोत, डिसएडव्हान्टेजेस बघणार आहोत, त्याची ऍप्लिकेशन बघणार आहोत. हे माझी गॅरंटी आहे की हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर कसल्याच टाईपचा डाऊट तुमच्या मनामध्ये राहणार नाही. जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सगळे असे मजेदार व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि जर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर आपला टेलिग्राम चॅनल आहे राठोड अकॅडमी किंवा आर आर क्लासेस सर्च करा. आणि तिथं नाही भेटलं तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही चॅनल काय करू शकता? जॉईन करू शकता आणि तिथं तुम्हाला हे नोट्स तुम्हाला भेटतील. ओके बेटा. तर आज आपल्याला बघायचं आहे परमनंट मॅग्नेट. आता परमनंट मॅग्नेट काय करतो रे? बघा आता वन बाय वन बघू. परमनंट मॅग्नेट काय करत असतं? जर तुम्हाला सगळी दिसत असेल तर एक वेळेस मी तुमचं कन्स्ट्रक्शन म्हणजे हा कन्स्ट्रक्शन सांगतो मी तुम्हाला. बघा काय आहे. ओके. हा असा आपण थोडस झूम बघू. झूमच्या नंतर या ठिकाणी दिले की बाबा पॉइंटर. हे काय आहे? पॉइंटर. पॉइंटरचं काम काय आहे? जे काही व्हॅल्यू आले आहे त्या व्हॅल्यूला या ठिकाणी या स्केलवरती दाखवण्याचं काम करत असते.
त्यानंतर नेक्स्ट आहे कंट्रोलिंग. आता कंट्रोलिंग जे काही आहे म्हणजे कंट्रोल स्प्रिंग आहे, हा ही इथे इथे कंट्रोलिंग स्प्रिंग दिले. जेव्हा हा इकडे मूव्ह होईल अशा टाइप मध्ये, तेव्हा हा ह्याला इकडे खेचलं जाईल, आणि जेव्हा पॉइंटर हा इकडे मूव्ह होईल तेव्हा हे ह्याला खेचलं जाईल. थोडक्यात काय केलं जात असतं की अपोजिट, या पॉइंटरच्या अपोजिट त्या ठिकाणी फोर्स लागलेले असते, आणि ते फोर्स म्हणजे काय, कंट्रोलिंग फोर्स असतं, कंट्रोलिंग टॉर्क असतं, आणि त्याचं नाव आहे स्प्रिंग. ओके, इथपर्यंत बघितलं. त्यानंतर नेक्स्ट आहे मुव्हिंग कॉइल. आता बघा, ही जी काही कॉइल दिलेली आहे या ठिकाणी, हा म्हणजे थोडक्यात ही कॉइल आहे, म्हणजे ही एवढी इथून एवढी जी काही कॉइल आहे ती कशी आहे, मुव्हिंग आहे. मुव्हिंग म्हणजेच काय, इट्स मूव्ह फ्रॉम 0 to 100, म्हणजे हे कुठून इथपर्यंत, इथून तर इथपर्यंत त्या ठिकाणी मूव्ह केली जात असते. आणि त्यासोबत परमनंट मॅग्नेट, हे तर तुम्हाला माहितीच आहे परमनंट मॅग्नेट काय असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे डॅम्पिंग अरेंजमेंट. बघा आता काय आहे डॅम्पिंग अरेंजमेंट. डॅम्पिंग अरेंजमेंट म्हणजे काय, जेव्हा हा पॉइंटर इथून इकडे जात असतो तेव्हा इथून कंट्रोलिंग फोर्स त्याच्या अपोजिटने लागतं, आणि जेव्हा कंट्रोलिंग फोर्स लागतं तेव्हा हा पॉइंटर या ठिकाणी जर आला असेल तर या ठिकाणी आसोलेशन होत असतं. काय होत असतं बेटा, आसोलेशन झाला. आणि जर त्या ठिकाणी आसोलेशन जर झाला तर पॉइंटर आपला असं डिफ्लेक्ट करेल, म्हणजे थोडक्यात पॉइंटर आपला इकडे 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 जाईल, आणि आपल्याला करेक्ट नोन व्हॅल्यू जे काही आहे ते आपल्याला भेटेल का, भेटणार नाही. तर त्यासाठी या ठिकाणी आपण काय करतो, डॅम्पिंग अरेंजमेंट. मग डॅम्पिंग अरेंजमेंट करण्यासाठी ही एक कॉइल वापरलेली आहे, आणि ही एक कॉइल वापरलेली आहे बेटा. कारण वापरले काय माहितीये का, या ठिकाणी इडी करंट डॅम्पिंग होत असते, म्हणून या ठिकाणी दोन कॉइल वापरलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघू आता जेवेल बेरिंग. आता जेवेल बेरिंग म्हणजे काय, इथं बेरिंग आहे, त्यासोबत त्याच्या काय इथं बेरिंग आहे. ओके, त्यानंतर काय इथं बेरिंग आहे, त्यानंतर काय इथं बेरिंग आहे, म्हणजे किती, दोन स्प्रिंगला दोन बेरिंग वापरलेले आहेत. आणि त्यानंतर या ठिकाणी सुद्धा हे मोमेंटम साठी एक बेरिंग वापरलेली आहे, इथं सुद्धा बेरिंग वापरलेली आहे. कारण जेवेल बेरिंग आपण अप्लाय करू शकतो, दिस बेरिंग आर फिक्स वन साइड, म्हणजे हे बेरिंग कुठं केले जात असते बेटा, एका साईडला त्या ठिकाणी फिक्स असते, आणि दुसऱ्या साईडला कशी असते, त्या याच्यामध्ये जेवेल मध्ये म्हणजे या जाबड्यामध्ये त्या ठिकाणी बसलेली असते. एक साईडला फिक्स असते आणि एका साईडला काय असते, मोमेंटम असते, म्हणून याला जेवेलिंग बेरिंग. आणि दिस यूज फॉर द रिमूव्ह फ्रिक्शन, हे कशासाठी, फ्रिक्शन रिमूव्ह करण्यासाठी. नेक्स्ट आहे सॉफ्ट पोल. बघा, सॉफ्ट आयर्न पोल पीसेस. आता हे जे काही सॉफ्ट आयर्न पोल पीसेस इथं आहेत, आणि त्यानंतर हे कारण हे जे काही आयर्न आहेत हे मॅग्नेटिक पोल्सला त्या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी वापरले गेलेलं आहे. त्यानंतर अल्युमिनियम फार्मर. आता हे सुद्धा जो काही अल्युमिनियम फार्मर आहे, हा अल्युमिनियम फार्मर आहे, ईडी करंट डॅम्पिंग प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतं. आणि त्यानंतर हा टर्मिनल्स. आता बघा, टर्मिनल म्हणजे काय असतं. आता बघा, हा टर्मिनल आहे, काय आहे बेटा, हा टर्मिनल आहे. टर्मिनलचं कामच काय आहे की जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह देता, डीसी आहे, डीसी ला दोन साईन असतात. किती साईन असतात, दोन साईन. कोणते कोणते, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. म्हणजे या ठिकाणी पॉझिटिव्ह दिलं आणि या ठिकाणी निगेटिव्ह दिलं, म्हणजे आपण जेव्हा आता याचं वर्किंग प्रिन्सिपल सुद्धा बघणार आहोत आपण, चांगल्या प्रकारे वर्किंग प्रिन्सिपल बघणार. यासोबत तुम्ही काय करायचं बेटा, निश्चित राहायचं आहे. आता निश्चित कसं राहायचं, काय करायचं काय नाही, आता मी तुम्हाला सांगतो, लक्षात आता इकडं. जेव्हा आपण सप्लाय देत असतो, काय करतो आपण, जेव्हा सप्लाय देत असतो, जेव्हा सप्लाय दिला आपण, म्हणजे कोणाला रे, वेन थोडक्यात त्याचं मेकॅनिझम सांगतो मी काय आहे, त्यानंतर मी तुम्हाला नोट्स वगैरे दाखवणार काय आहे, लक्षात आहे इकडे. म्हणजे हे मॅग्नेटिक फील्ड आहे, हा मॅग्नेटिक फील्ड आहे, दोन मॅग्नेटिक फील्ड आहेत. म्हणजे ही मॅग्नेटिक फील्ड अशा टाइप मध्ये इकडे जाते आणि ही इकडे जाते, म्हणजे थोडक्यात एकमेकांना काय केलं जात असतं, अट्रॅक्ट केलं जात असतं. म्हणजे अट्रॅक्ट केलं म्हणजे काय केलं, हा मॅग्नेटिक फील्ड आणि हा मॅग्नेटिक फील्ड, हे मॅग्नेटिक फील्ड याला अट्रॅक्ट करतं, आणि हा यस जो काही आहे तो एल ला अट्रॅक्ट करत असतं, म्हणजे अट्रॅक्शन करत असतं. म्हणजे थोडक्यात हे इकडे इकडे जात असतं. म्हणजे या ठिकाणी मला काय सांगायचं आहे, इथं जे काही आहे ते मॅग्नेटिक फील्ड आहे, ऑलरेडी मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी आहे. मग इथली मॅग्नेटिक फील्ड काय करत असते बेटा, जेव्हा या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण एक करंट कॅरिंग कंडक्टर जर ठेवला, आता करंट कॅरिंग कंडक्टर म्हणजेच काय, की बाबा हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह आहे, हा याच्यातून करंट फ्लो होईल, काय होईल, याच्यातून करंट हा फ्लो होईल. मग फ्लो याच्यातून या कॉइल मध्ये करंट जाईल, त्यानंतर रिटर्न पाथ अशा टाइप मध्ये या ठिकाणी काय होईल आहे, करंट येईल. मग हा जर करंट आला तर याच्यामध्ये करंट कॅरिंग कंडक्टर ठेवलो की ज्याच्यातून करंट हा पास होतोय, असा कंडक्टर आपण याच्यामध्ये या मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लस केलंय, म्हणजे प्लेस केलंय. जेव्हा हा याच्यामध्ये करंट जात असेल तेव्हा याच्यावरती फोर्स एक्झर्ट होतो बेटा, काय होतो, फोर्स. म्हणजे हा मॅग्नेटिक फ्लक्स आहे, हा मॅग्नेटिक फ्लक्स आहे, म्हणजे या टाइप मध्ये मॅग्नेटिक फ्लक्स आहे आणि या टाइप मध्ये मॅग्नेटिक फ्लक्स आहे. आणि हा मॅग्नेटिक फ्लक्स
जर इथं जात असेल आणि यामध्ये जर आपण कॉईल ठेवलो तर याच्यावरती फोर्स एक्झर्ट होते. जेव्हा याच्यामध्ये फोर्स येतो तेव्हा डिफ्लेक्टिंग टॉर्क डेव्हलप होत असतो आणि डिफ्लेक्टिंग टॉर्क डेव्हलप झाला म्हणजे कॉईल हा फिरायला लागते आणि जर कॉईल फिरायला लागला तर हा पॉइंटर अशा प्रकारे त्या ठिकाणी काय व्हायला लागतं, मूव्ह व्हायला लागतं. हे गोष्ट याच्यामध्ये आहे. ओके, म्हणजे when current carrying conductor are placed in the magnetic field, then force are exerts on the coils. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये करंट कॅरिंग कंडक्टर ठेवतो तेव्हा त्याच्यामध्ये काय होत असते बेटा, मॅग्नेटिक फील्ड मुळे त्या ठिकाणी फोर्स एक्झर्ट होतो. हे त्याचं काय आहे, आता नेक्स्ट बघू बघ. सॉफ्ट आयर्नचं काम काय आहे, गाईड द मॅग्नेटिक फ्लक्स अँड रिड्यूस रिलक्टन्स. म्हणजे हे काय काम करत असतं की बाबा मॅग्नेटिक फ्लक्सला गाईड करत असते की कुठे जायचंय, ते त्याचं काम आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा मुव्हिंग कॉईल. आता काय मुव्हिंग कॉईल, आता मुव्हिंग कॉईल म्हणजे हे वाली मुव्हिंग कॉईल आहे काय, मूव्ह ऑन अ लाईट अल्युमिनियम फॉर्मर अँड माउंटेड ऑन द स्पिंडल. म्हणजे ह्या स्पिंडल वरती ही मुव्हिंग कॉईल ठेवलेली आहे. ह्या स्पिंडल वरती काय आपण मुव्हिंग कॉईल ठेवलेली आहे आणि ते काय करत असतं, वाउंड करत असतं आणि अल्युमिनियम फ्रेम मध्ये ते दिलेलं आहे. त्यानंतर पॉइंटर आहे. पॉइंटर काय करत असतं बघा, फिक्स टू द स्पिंडल मूव्ह ओव्हर द स्केल. हे कोणाला फिक्स केलेलं रे, स्पिंडलला फिक्स केलेलं आहे आणि कुठं मूव्ह होतो तो, या स्केल वरती मूव्ह होतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा कंट्रोलिंग स्प्रिंग. आता कंट्रोलिंग स्प्रिंग काय करत असतं, इट प्रोव्हाइड द कंट्रोलिंग टर्न. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय करत असतं ते कंट्रोलिंग म्हणजे कंट्रोलिंग टर्न म्हणजे हा इकडे जाईल तर हा जे काही स्प्रिंग आहे त्याला इकडे खेचलं जाईल, त्यासाठी हा कंट्रोल केलं जाईल. कारण त्याच्या अपोजिट जेव्हा हा डिफ्लेक्ट होतो, जेव्हा डिफ्लेक्ट झाला त्याच्या अपोजिटचं काम हा करायला लागतं. त्यानंतर नेक्स्ट आहे कंट्रोल स्प्रिंग तर झाला. त्यानंतर ज्वेल बेरिंग. आता ज्वेल बेरिंग जे काही आहे बेरिंगचं कामच आहे प्रोव्हाइड फ्रिक्शनलेस सपोर्ट टू द स्पिंडल. म्हणजे या ठिकाणी फ्रिक्शनलेस आहे म्हणजे फ्रिक्शन अजिबात येऊ देणार नाही आणि चांगल्या प्रकारे ती काम करेल. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे त्यानंतर अल्युमिनियम फार्मर. आता अल्युमिनियम फार्मरचं कामच आहे लाईट वेट फार्मर विच द कॉईल इज वाउंड. म्हणजे या ठिकाणी एक लाईट वेटचा आपल्याला फार्मर वापरायला पाहिजे आणि त्या लाईट वेटचा त्या ठिकाणी फार्मर जर वापरला तर त्या ठिकाणी काय होईल, सगळ्या गोष्टी चांगल्या होतील आणि हे फिरायला वगैरे मजबूत जाणार म्हणजे चांगल्या गोष्टी जातील. स्पिंडल वरती त्या ठिकाणी जास्त लोड येणार नाही, त्यासाठी आपण लाईट वेट घेतो आणि डॅम्पिंग प्रोव्हाइड करण्यासाठी आपण काय करतो बेटा, ईडी करंट डॅम्पिंग त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. काय केले, ईडी करंट डॅम्पिंग त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, अच्छा आता याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का, नाही. तर आता वर्किंग प्रिन्सिपल मध्ये बघत असताना या ठिकाणी का म्हटलेले, वर्किंग प्रिन्सिपल मध्ये बघत असताना आपल्याला सांगितलं गेलंय की बाबा या ठिकाणचं जे काही वर्किंग प्रिन्सिपल बघायचं आहे बघा, लक्ष द्या आता इकडं. वेन डीसी फ्लोज थ्रू द मुव्हिंग कॉईल. म्हणजे या मुव्हिंग कॉईल मध्ये डीसी सप्लाय त्या ठिकाणी गेलेला आहे. बघा मुव्हिंग कॉईल प्लेस इन द मॅग्नेटिक फील्ड अ डिफ्लेक्टिंग टॉर्क इज प्रोड्युस्ड विच डिफ्लेक्ट द कॉईल. म्हणजे याच्यामध्ये या कॉईल मध्ये जेव्हा डीसी सप्लाय तुम्ही देता तेव्हा हे डिफ्लेक्ट होईल आणि कॉईल का जो काही मुवमेंट आहे ते मुवमेंट व्हायला लागेल. ओके, इथपर्यंत काही डाऊट आहे का? जर डाऊट असेल तर बेटा कमेंट करून सांगा आणि जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला भेटतील. नेक्स्ट आहे द डिफ्लेक्टिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट. म्हणजे जसा जेवढा जास्त करंट याच्यातून फ्लो होईल तेवढा जास्त त्या डिफ्लेक्ट व्हायला येईल, कारण तो डिफ्लेक्टिंग आहे आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजेच काय, जर करंट वाढला तर टॉर्क वाढतो, टॉर्क वाढला की करंट वाढतो, याचा अर्थ असा आहे. त्यानंतर नेक्स्ट सांगू शकता द कंट्रोल स्प्रिंग प्रोव्हाइड द कंट्रोलिंग टॉर्क. आता या ठिकाणी जे काही आपली कंट्रोलिंग स्प्रिंग होती, काय होती बेटा आपली आपली कंट्रोलिंग स्प्रिंग होती. मग आता कंट्रोलिंग स्प्रिंग कुठे होते रे, कुठे होती आपली कंट्रोलिंग स्प्रिंग, या ठिकाणी होते बघा कंट्रोलिंग, ही आहे कंट्रोलिंग स्प्रिंग. मग ह्या कंट्रोलिंग स्प्रिंगने आपण काय करत असतो, त्या ठिकाणी कंट्रोलिंग टॉर्क त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचं काम आपण केलेलं आहे. ओके, अशा टाइप मध्ये. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बेटा, या ठिकाणी बघत असताना आता या ठिकाणी बघत असताना दुसरं काय आहे बघा, या ठिकाणी आपण बघू. नेक्स्ट आहे की बाबा या ठिकाणी जे काही कंट्रोलिंग स्प्रिंग दिलेलं आहे ते कंट्रोलिंग टॉर्कचं आहे. त्यानंतर ऍट इक्विलिब्रियम डिफ्लेक्टिंग टॉर्क इक्वल टू कंट्रोलिंग टॉर्क. जेव्हा त्या ठिकाणी पॉइंटर हा कॉन्स्टंट थांबलेला आहे तेव्हा तिथला जे काही टॉर्क आहे तो काय इक्विलिब्रियम म्हणजे त्या टीडी म्हणजे टीडी म्हणजेच काय रे, डिफ्लेक्टिंग टॉर्क इक्वल टू टीडी इक्वल टू काय, या ठिकाणी येईल आपला टीडी येईल. म्हणजे या ठिकाणी डिफ्लेक्टिंग टॉर्क इक्वल टू, आता या ठिकाणी काय आहे डिफ्लेक्टिंग टॉर्क, एक मिनिट, या ठिकाणी येईल टीसी, सॉरी कंट्रोलिंग टॉर्क. या ठिकाणी कोणता टॉर्क आहे, डिफ्लेक्टिंग टॉर्क इक्वल टू या ठिकाणी जे काही टॉर्क येणार आहे
तो टॉर्क येईल तुमचा डिफ्लेक्टिंग टॉर्क येईल. म्हणजेच काय, डिफ्लेक्टिंग टॉर्क इक्वल टू कंट्रोलिंग टॉर्क म्हणजे टीसी. टीडी इक्वल टू काय रे, टीडी इक्वल टू टीसी असं आपलं त्या ठिकाणी सांगायला काही हरकत नाही. ओके, नेक्स्ट जर विचार केलं तर जेव्हा एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन लिहायचं आहे तर त्यावेळेस डायग्राम ही ड्रॉ करायची, आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे डायग्राम जर ड्रॉ केलात तर तुम्हाला चांगल्या प्रकारे क्वेश्चन मध्ये लिहिता येईल, आणि अशीच डायग्राम तुम्हाला एक्झाम मध्ये टाकायचे, दुसरी टाकायची नाही अजिबात. आणि त्यानंतर नेक्स्ट जर विचार करायला गेलं तर कन्स्ट्रक्शन आपण जे काही सगळ्या प्रकारे बघितलं त्या टाईपचं कन्स्ट्रक्शन म्हणजे या टाईपचं आहे. ओके, आपलं कन्स्ट्रक्शन बघितलं की नाही, अशा टाईपचं सगळं कन्स्ट्रक्शन बघितलेलं आहे. आता थोडंसं रिमाइंड बघू म्हणजे तुमची गोष्टी क्लिअर होतील. बघा काय आहे, पीएमएमसी परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉइल. आता इन्स्ट्रुमेंट कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग मेन पार्ट्स, म्हणजे याच्यामध्ये काय काय कंटेंट आहेत, काय काय त्या ठिकाणी वापरले गेले. तर परमनंट मॅग्नेट वापरले कारण त्या ठिकाणी काय करत असतं, जे काही युनिफॉर्म आहे रेडियल मॅग्नेटिक फील्ड तयार केले जात असते. आता युनिफॉर्म म्हणजे कोणाला कोणाला माहिती आहे मला सांगा बरं, युनिफॉर्म कोणाकोणाला माहिती आहे मला सांगा, युनिफॉर्म कोणाकोणाला माहिती आहे. युनिफॉर्म म्हणजेच काय, की बाबा ज्या ठिकाणी सारखी व्हॅल्यू असते त्याला काय म्हणायचं आहे, युनिफॉर्म म्हणायचं. सारखी व्हॅल्यू जिथे जिथे असते तिथे काय म्हणायचं आपल्याला, युनिफॉर्म म्हणायचं आहे. दुसऱ्या व्हॅल्यूला म्हणायचं का, अजिबात नाही. तर ज्या ठिकाणी सारखी व्हॅल्यू असते, आपण गणवेश म्हणतो, कॉलेज मधला गणवेश म्हणतो. का म्हणतात रे, कारण त्या ठिकाणी सगळे कसे आलेले असतात, युनिफॉर्म मध्ये आलेले असतात, म्हणून त्याला काय म्हणायचं, युनिफॉर्म म्हणायचं आहे. ओके, लक्षात राहू दे बेटा. म्हणजे या ठिकाणी का म्हटलंय रे आपल्याला, का म्हटलंय की इथला जे काही मॅग्नेट आहे तो प्रोड्यूस अ स्ट्रॉंग अँड युनिफॉर्म रेडियल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे रेडियल म्हणजे सगळी, जे रेडियल म्हणजे काय, सगळी जेवढी तयार झालेली मॅग्नेटिक फील्ड आहे त्या कॉइलला जाऊन त्या ठिकाणी टच व्हायला पाहिजे, म्हणून त्याला म्हणायचं रेडियल. त्यानंतर नेक्स्ट आहे सॉफ्ट आयर्न पोल पीस. आणि ते आयर्न पोल पीस म्हणजेच काय, जे काही आपण पोल ठेवणार आहोत मॅग्नेटिक पोल, त्याला त्या आयर्न मध्ये फिट करून ठेवायचं, म्हणून त्याला म्हणायचं सॉफ्ट आयर्न पोल पीस. त्यानंतर मुव्हिंग कॉइल, मुव्हिंग कॉइल तर आपण म्हणलेलं आहे, म्हणजे रेक्टेंग्युलर कॉइल आहे आणि ते कशामध्ये कॉपरने वाउंड केलेले आहे, कशावरती, अॅल्युमिनियम फार्मर वरती. ते सांगितले अॅल्युमिनियम फार्मर काय असतं, स्पिंडल काय असतं. स्पिंडलचं कामच काय आहे, जे काही सपोर्ट्स द मुव्हिंग कॉइल पॉइंटर अँड द कंट्रोल स्प्रिंग. म्हणजे स्पिंडलचं काम आहे की सगळ्यांना सपोर्ट करण्याचं काम करत असतं, आणि त्याच्यावरती सगळेच काय पॉइंटर वगैरे सगळे त्याच्यावरती आपण ऍड केलेले आहेत. आणि पॉइंटर काय अटॅच टू द स्पिंडल आणि मूव्ह फ्रॉम द ग्रॅज्युएट स्केल. म्हणजे ते काय करत असतो, आपण एखाद्या स्पिंडलवरती आपण पॉइंटर ठेवलेला आहे आणि तो पॉइंटर कशावरती मूव्ह होत असतं, सगळ्या पॉइंटर हा स्केलवरती मूव्ह होत असतं. आणि नेक्स्ट आहे बघा कंट्रोलिंग स्प्रिंग. कंट्रोलिंग स्प्रिंगचं काम आहे प्रोव्हाइड द कंट्रोलिंग टॉर्क, आणि ते काय करत असते, कंट्रोलिंग टॉर्कला प्रोव्हाइड करण्याचं काम करत असते. इज कॅरी द करंट इन द मुव्हिंग कॉइल. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे ज्युएल बेरिंग. आता ज्युएल बेरिंग सुद्धा काय काम करत असते रे, ज्युएल बेरिंगचं काम काय, इट्स रिड्यूस द फ्रिक्शन लॉस. काय करत असते ते, आणि सपोर्ट स्पिंडल, हे स्प्रिंग लॉ त्या ठिकाणी फ्रिक्शन लॉस त्या ठिकाणी कमी करत असते विथ मिनिमम फ्रिक्शन म्हटलेलं आहे या ठिकाणी. नेक्स्ट आहे डॅम्पिंग अरेंजमेंट. आता डॅम्पिंग अरेंजमेंट करत असताना या ठिकाणी इडी करंट डॅम्पिंग प्रोड्यूस क्विक अँड स्टडी पॉइंटर. म्हणजे या ठिकाणी पॉइंटर मुवमेंट, जो काही इडी करंट लॉस आहे ते आपण एखाद्या एखाद्या कॉइल मधून, म्हणजे एका कॉइल मधून त्या ठिकाणी इडी करंट आपण त्या ठिकाणी तयार करत असतो, त्याच्यापासून ते डॅम्पिंग टॉर्क प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतं. नेक्स्ट आहे बघा टर्मिनल्स. आता टर्मिनल्स कोणते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. किती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह त्या ठिकाणी दोन टर्मिनल्स आहेत. इट कनेक्ट द इन्स्ट्रुमेंट टू द एक्सटर्नल इलेक्ट्रिकल सर्किट, आणि एक्सटर्नल इलेक्ट्रिकल सर्किट आपण त्या ठिकाणी युज केलेलं आहे. आता ऍप्लिकेशन्स बघू. आता ऍप्लिकेशन बघत असताना इथं लक्ष द्यायचं आपल्याला. ऍप्लिकेशन बघत असताना चांगली गोष्ट आहे की, चांगली गोष्ट म्हणजे काय, जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते डीसी साठी युज केले जात असतात. मी पिंक पेन घेतो कारण मुलींची आवडती पेन आहे, म्हणजे पिंक कलर हा आवडतो म्हणून त्या ठिकाणी मी पिंक घेतलेला आहे. ओके, आता हा जे काही युज करतात ते फक्त कशाला, डीसी एमिटरला. कशाला रे, डीसी एमिटरला यूज टू मेजर डीसी करंट. म्हणजे डीसी करंट एमिटरचं काम काय आहे, तो करंट मेजर करतो, पण काय एसी आणि डीसी. पण पीएमएमसी काय वापरतो आपण, फक्त आणि फक्त डीसी साठी वापरतो बेटा. कशासाठी, डीसी साठी वापरतो. त्यानंतर नेक्स्ट कोणता आहे, डीसी व्होल्टेज. नेक्स्ट कोणता आहे, डीसी व्होल्टेज. म्हणजे डीसी व्होल्टेज आणि डीसी करंटला आपण वापरत असतो. त्यानंतर नेक्स्ट गॅलोनोमीटर. आता गॅलोनोमीटर जे काही आहे तो काय काय यूज डिफ्लेक्टिंग अँड मेजरिंग स्मॉल डीसी करंट. गॅलोनोमीटर काय करत असतो, जेव्हा लोड बॅलन्स आहे का नाही, दोन्ही सर्किट मध्ये करंट चाललंय का नाही ते मेजर करण्यासाठी आपण त्या ठिकाणी वापरलं जात असतं. आणि या गॅलोनोमीटर मध्ये जे काही वापरतो आपण फक्त आणि फक्त डीसी साठी वापरतो, एसी साठी अजिबात नाही. ओम मीटर सुद्धा ज्या ठिकाणी मेगर असतं, मेगर त्या ठिकाणी सुद्धा हा टाईपचा त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट वापरत असतो. ओम मीटर म्हणून सुद्धा वापरू शकतो. यूज टू रेजिस्टन्स मेजर व्हेन
कंबाईन विथ सुटेबल सर्किट, म्हणजे सुटेबल सर्किट मधून जाणारा जो काही सप्लाय आहे त्याला सुद्धा त्या ठिकाणी मेजर करण्याचं काम करत असतं. नंतर नेक्स्ट आहे अनालॉग मल्टीमीटर. आता अनालॉग मल्टीमीटर म्हणजेच काय, मल्टीमीटर तर आहे पण भरपूर काम करत असतो, पण अनालॉग पाहिजे म्हणजे डिफ्लेक्टिंग पाहिजे त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी डिफ्लेक्टिंग टॉर्क येतं त्या ठिकाणी येत असतो अनालॉग, म्हणजे फिजिकल मुवमेंट आला की त्या ठिकाणी काय येत असतं, अनालॉग येत असतं. आणि ज्या ठिकाणी मोमेंटम आहे त्या ठिकाणचे जे काही मीटर्स आहेत त्याला अनालॉग म्हणायचा. आणि अनालॉग बरोबर मल्टीमीटर म्हणजेच काय, तो व्होल्टमीटरचं काम करेल, अमीटरचं करेल, ओमीटर करेल, नंबर ऑफ मीटरचं काम करत असतं म्हणून त्याला म्हणायचं मल्टीमीटर. त्यात लॅबोरेटरी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. आता लॅबोरेटरी मध्ये सुद्धा त्या ठिकाणी डीसी साठी आता जे काही अॅक्युरेट व्हॅल्यू पाहिजे, चांगली व्हॅल्यू पाहिजे त्या ठिकाणी सुद्धा या टाइपचा इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी युज केलं जात असतं. त्यानंतर नेक्स्ट कंट्रोलिंग अँड प्रोटेक्शन पॅनल्स. आता कंट्रोलिंग अँड प्रोटेक्शन साठी सुद्धा या ठिकाणचे करंट आणि व्होल्टेज मेजर करण्याचं काम हा मीटर केलं जात असतं. ऍडव्हान्टेजेस, आता याचं जर ऍडव्हान्टेजेस बघितलं तर बघा, मला सांगा, मला सांगायचं आहे, प्रत्येकाचे काही ना काही ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस असतात, असतात की नाही? प्रत्येकाचं काही ना काही त्या ठिकाणी काय असतं, ऍडव्हान्टेजेस असतो, डिसएडव्हान्टेजेस असतं, म्हणजे काही चांगले पण असतात, काही त्याच्यामध्ये वाईट पण सुद्धा असतं. आता हे कशाला म्हणतोय मी, अरे आता आपण आहेत सगळे चांगलेच आहेत का, नाही ना, काही हरामखोर असते बरोबर, काही इकडे तिकडे फिरणारे असतात, काही टॉप असतात बरोबर, आणि काही घरामध्ये चांगलं वागणारे असतात, आणि काही इकडे तिकडे काहीतरी बोंबलत फिरणारे असतात, अशा टाईपचे असतात की नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही ना काही चांगले पण आहे, वाईट पण सुद्धा असतात. तर त्याच्यामध्ये जे काही चांगले पण आहेत ते म्हणायचे त्याचे ऍडव्हान्टेजेस, आणि जे काही वंगळे पण येतात त्याला काय म्हणायचं, बट आपल्याला डिसएडव्हान्टेजेस म्हणायचं आहे. आता बघा, पहिला जे काही हाय अॅक्युरेसी, पहिला जे काही आहे काय देतोय, हाय अॅक्युरेसी आहे, म्हणजे त्या ठिकाणी अॅक्युरेट करंट भेटत असतं, अॅक्युरेट व्होल्टेज भेटत असतं, म्हणून त्याला हाय अॅक्युरेसी म्हणायचा आहे. ओके, चालतंय. आता जर नेक्स्ट जर विचार करायला गेलं तर काय, युनिफॉर्म स्केल आहे. काय आहे, युनिफॉर्म स्केल. आता युनिफॉर्म स्केल म्हणजेच काय रे, त्या ठिकाणचे जे काही स्केल आहे ते कसे आहे बेटा, युनिफॉर्म आहे, म्हणून त्याला युनिफॉर्म स्केल म्हणायचा. त्यानंतर हाय, युनिफॉर्म म्हणजेच काय, सारखी. त्यानंतर हाय सेन्सिटिव्हिटी. आता सेन्सिटिव्हिटी म्हणजेच काय, थोडाही त्या ठिकाणी करंट पास झाला की ते लगेच आपल्याला शो करतो, म्हणून चांगले त्याचे सेन्स आहे. कुत्र जसं असते, हाय सेन्स असतं की नाही, कोण काय गेलं की नाही, माणसं कुठं आले की नाही, लांब असते तरी त्याला लगेच लक्षात येते, लगेच भुकायला चालू करते, त्या टाइप मध्ये आहे, हे हाय सेन्सिटिव्हिटी आहे. त्यानंतर काय, लो पॉवर कंझम्पशन, आणि याच्यामध्ये जे काही पॉवर कंझम्पशन होणार आहे तो कमी पॉवर कंझम्पशन होणार आहे, म्हणून याला काय म्हणायचं, लागणारा जो काही पॉवर आहे तो कमी लागेल, म्हणून याला म्हणायचं लो लो पॉवर कंझम्पशन, म्हणजे त्या ठिकाणी कमी पॉवर लागणार आहे. नेक्स्ट विचार केला तर इफेक्टिव्ह डॅम्पिंग, आणि या ठिकाणी डॅम्पिंग जे काही प्रोव्हाइड करतोय आपण ते ईडी करंट वाले डॅम्पिंग प्रोव्हाइड करतोय, म्हणून त्या ठिकाणी काय, क्विक स्टडी पॉइंटर आणि चांगल्या प्रकारे ते युज करू शकतो. नेक्स्ट जर म्हटलं तर हाय टॉर्क, आणि याच्यामध्ये जे काय आहे हाय टॉर्क आहे, आणि वेट रेशो जो काय तो चांगला आहे, हाय टॉर्क टू वेट रेशो हा खूप खूप चांगला आहे, याच्यात काही डाऊट नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे नो हिस्टेरिसिस एरर, याच्यामध्ये हिस्टेरिसिस एरर सुद्धा त्याकडे कमी. आता वंगळेपणा बघायला लागेल, चांगले पण आहेत तर वंगळेपणा पण राहतात का नाही सगळ्यामध्ये. हे फक्त आणि फक्त डिसएडव्हान्टेजेस मध्ये मिळलं, सुटेबल फॉर ओनली डीसी, हा जे काही आहे फक्त आणि फक्त आपण डीसी साठी युज करू शकतो, दुसऱ्यासाठी करतो का, अजिबात नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे कारण कॅनॉट डायरेक्टली मेजर एसी, कारण या ठिकाणी काय होतं, प्रत्येक रिव्हर्स सायकलला त्या ठिकाणी जो काही पॉइंटर आहे तो डिफ्लेक्ट वेगळ्या पद्धतीने करेल, म्हणून आपण हे एसी ला वापरू शकत नाही. नंतर कॉस्टली आहे, थोडासा महाग आहे, कसं आहे, थोडासा महाग आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे ओव्हरलोड प्रोटेक्शन इज डिफिकल्ट, जर समजा त्याच्यावरती जास्त लोड त्या ठिकाणी आला, ओव्हरलोड झाला तर त्या ठिकाणी तो जळू सुद्धा शकते, आणि मॅग्नेटिक मुळे त्या ठिकाणी त्याची प्रॉपर्टी लूज होऊ शकते, बिकॉज टेम्परेचर आणि त्याची एजिंग, म्हणजे वय वाढलं की ताकद कमी होते, तसाच मॅग्नेटिकचा वय जर वाढला तर ताकद कमी होते, किंवा जर हीट जास्त झाली तर त्या ठिकाणी तो त्याची प्रॉपर्टी लूज करायला बघतो किंवा लूज होत असते. त्यानंतर नेक्स्ट आहे टेम्परेचर एरर. आता टेम्परेचर एरर जर आला, चेंज इन स्प्रिंग प्रॉपर्टीज, बघा स्प्रिंग कसं असतं माहिती का, जेव्हा तुम्ही टेम्परेचर मध्ये द्याल एकदम ओढलं की तशीच होऊन जाते, त्यानंतर ती कॉम्प्रेस होत नाही, म्हणजे त्याचा शेप बदलून जात असतो, म्हणून आपण लोखंड गरम करतो आणि त्यानंतर त्याला शेप देतो, आपण नाही घिसडी करतात, म्हणजे त्या टाइप मध्ये काय होतो, तो लोहार वगैरे, तर एक वेळेस ते गरम केले की त्याला जसा पाहिजे तसा शेप भेटतो, पण एक वेळेस गरम झाल्यानंतर फाकली की नंतर कंप्रेस होत नाही, जर कंप्रेस झाले तर ते एकदम टेन्शन मध्ये येत नाही. ओके, आणि त्यानंतर नेक्स्ट आहे बेटा लिमिटेड करंट कॅपॅसिटी, आणि यामध्ये जे काही आहे लिमिटेड करंटच त्या ठिकाणी कॅरी करावं लागेल, स्मॉल करंटच जास्त जर केलं तर ते जळू शकतं. आणि त्यानंतर नेक्स्ट मेकॅनिकल डॅमेज, द द मुव्हिंग सिस्टीम इज सेन्सिटिव्ह टू
शॉक अँड व्हायब्रेशन हे एकदम कसं आहे सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्या ठिकाणी शॉक सुद्धा लागण्याचे चान्सेस आहेत. तर अशा टाइप मध्ये थँक्यू बेटा. आपला जो काही हा आजचा टॉपिक झालेला आहे तो कोणता होता? पीएमएमसी. कोणता होता रे? पीएमएमसी होता. हे आपला पोस्टर आहे. जर तुम्हाला कोणाला काही क्लासेस मध्ये डाऊट असतील किंवा क्लासेस जॉईन करायचे, हे आपला पहिला व्हिडिओ लॅपटॉपवरती तेवढा जेमतेम जमला नाही, पण अजून मी आशा करतो की चांगल्या प्रकारे मी व्हिडिओ कसा बनवेल यावरती मी अजून चांगलं काम करेल. आणि आता तर हा पहिला आहे, ह्याच्यामध्ये थोडेफार मिस्टेक होऊ शकतात. यानंतर तुम्हाला सुद्धा चांगले चांगले व्हिडिओ मी बनवणार आहे. तर तुम्ही नवीन चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी विसरू नका. ओके. आणि पुढे मी काम करेल की बाबा जे काही आहे ते मी नंतर चांगल्या प्रकारे काम करेल याची मी आशा करतो. आणि जे काही येणारे व्हिडिओ आहेत चांगले चांगले तुम्हाला समजतील असं मी तयार करणार आहे. ओके. जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्यांना कोणाला चॅनल आपला जॉईन करायचा आहे, ज्यांना कोणाला आपले क्लास घ्यायचे आहेत, तर त्यांनी आपल्या ह्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मला तुम्ही बोलू शकता. ओके. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू. टेक केअर. बाय बाय. ऑल द बेस्ट माय डिअर स्टुडंट्स. बाय बाय. टेक केअर आणि चांगला अभ्यास करत चला. ओके. थँक्यू.